आणि निलेशने तिजोरीत ठेवलेली लता आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल आता पोलिसांनी ताब्यात घेतले। सध्या निलेश चव्हाणच्या घरी पोलिसांची झाडाझडती सुरू आहे। निलेश चव्हाणला घेऊन पोलीस आता निलेशच्या घरी पोहोचलेले आहेत आणि सविस्तर तपास सुरू आहे, झाडाझडती सुरू आहे। त्याच घरामध्ये जेव्हा कसपटे कुटुंबीय बाळाला घेण्यासाठी आलेले होते तेव्हा कसपटे कुटुंबियाला धमकवण्यात आलं होतं, पिस्टल दाखवण्यात आलेली होती निलेश चव्हाणकडून। ते पिस्टल देखील नेमकं कुठं आहे याचा देखील शोध पोलिसांना घ्यायचा होता आणि त्यामुळेच या ठिकाणी निलेश चव्हाण याला त्याच्या निवासस्थानी, जे 4थ्या मजल्यावर आपण या बिल्डिंगमध्ये घर बघतोय, याच इमारतीत 4थ्या मजल्यावर त्याच्या कुटुंबियांसह निलेश चव्हाण या ठिकाणी राहत होता। तो गेले 10 दिवस फरार होता। अर्थात वैष्णवीनी जेव्हा आत्महत्या केली खरं तर तेव्हा त्याच्यानंतर अर्थात काही मोबाईलवर संवाद देखील त्यांनी लता असतील, त्याचबरोबर जे आपण बघतोय की तपास अधिकारी काही या ठिकाणी पिशवीत घेऊन चाललेले आहेत। या घरातून त्यांनी काही पिशवी काढलेली आहे। पोलिसांचे अधिकारी पोलीस आहेत चाललाय काय पोलिसांचे आपण बघतोय, पोलिसांची गाडी तिथं थांबलेली आहे। तुम्ही पिंपरी चिंचवड पोलिसांचे फॉरेन्सिक काहीतरी घेऊन फॉरेन्सिकच्या टीमचे हे आपण बघतोय एक पिशवी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। नेमकं काय आहे या पिशवीमध्ये ते सांगत नाहीये, परंतु गेले 1 ते सव्वा तास निलेश चव्हाण याच्या घरी पंचनामा सुरू होता। याच घरामध्ये कसपटे कुटुंबियां जे आलेले होते बाळ घेण्यासाठी त्यांना धमकवण्यात आलेलं होतं, बंदूक दाखवण्यात आलेली होती। ती बंदूक असेल, त्याचबरोबर मोबाईल असतील, ते वैष्णवीच्या सासू लता आणि जी ननंद आहे करिश्मा या दोघांकडे जे मोबाईल होते ते निलेशकडेच आहेत, त्यांनी लपून ठेवलेले आहेत अशी माहिती आहे पोलिसांना। ते देखील शोध घेत आहेत। एवढंच काय तर आपण बघतोय पोलीस हे पळत चाललेले आहेत, पोलिसांच्या गाड्या देखील या ठिकाणी उभ्या आहेत। खरं यामध्ये काय आहे हे पाहणं खूप महत्वाचं आहे, कारण या निलेशच्या घरातून हे सगळं या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत। या अगोदर लॅपटॉप त्यांनी पोलिसांनी घेतलेलं होतं आणि आता जर आपण बघितलं तर पोलिसांची गाडी या ठिकाणी आहे। या गाडीमध्ये या पिशवीत नेमकं काय ठेव सर, किती वेळ चाललंय सर, काय काय घेतलंय आपण बघतोय। पोलिसांची टीम 2 गाड्यांमध्ये हे संपूर्ण पोलीस आलते, जवळपास 8 ते 10 अधिकारी आता निलेश चव्हाण याला घेऊन या ठिकाणी गेलेले आहेत। या पिशवीमध्ये नेमकं काय होतं हे महत्वाचं असणार आहे। मात्र पोलिसांनी या अगोदर त्याचा लॅपटॉप नेलेला आहे, जे लॅपटॉप अजून देखील सुरू होऊ शकलं नाही, कारण त्याचा पासवर्ड आहे तो निलेशकडे आहे आणि ते देखील आता पोलिसांना मिळेल, कारण यामध्ये काही व्हिडिओज असण्याची शक्यता आहे असं पोलिसांना संशय आणि त्यामुळे आता पोलीस या ठिकाणी तपास करतायत। आज निलेश चव्हाणला त्याच्या राहत्या घरी कर्वेनगर या ठिकाणी पंचनाम्यासाठी आणण्यात आलेलं होतं आणि या घरामध्ये जवळपास 1.5 तास हे सगळं सीन पुन्हा एकदा क्रिएट करण्यात आलं। ज्या पद्धतीने धमकी देण्यात आलेली होती, पिस्टल ती नेमकं कुठं आहे आणि त्याचबरोबर वैष्णवीला मारल्यानंतर, वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर ज्या पद्धतीने काही चॅट्स, काही फोन संवाद देखील या ठिकाणी निलेश बरोबर हगवणे कुटुंबियांचं झालेलं आहे, ते नेमकं काय आहे, कुणाशी संवाद साधलेलं होतं, त्यांनी कुणी बाळ त्यांच्याकडे आणून दिलं, खरं तर त्याचं कुठलंही नातं नसताना त्याने हे 9 महिन्याचं बाळ का घेतलं, असे वेगवेगळे प्रश्न आहे। आणि सगळ्यात महत्वाचं हे दोन्ही मोबाईल सासू आणि ननंदीचे आणि त्याचबरोबर ही बंदूक पोलिसांना सध्या ताब्यात घ्यायची आहे, मिळवायची आहे। त्यामुळं या ठिकाणी पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पोलीस पुन्हा एकदा निलेशला घेऊन बावधान पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलेले आहेत। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। तर हा होता काही वेळापूर्वीचा आढावा आणि आताची जी माहिती आहे त्यानुसार पोलीस आता रवाना झालेले आहेत। चौकशी करून निलेशला ते घेऊन गेले होते निलेशच्या घरी आणि आता पोलीस रवाना झाले आहेत। मिकी घई आपल्यासोबत आहेत, आपले प्रतिनिधी आता थेट माहिती द्यायला। मिकी, किती वेळ पोलीस निलेशच्या घरी होते, काय काय सापडलंय या चौकशीमध्ये आणि मुख्य म्हणजे या तपासाच्या दृष्टीने इकडची चौकशी, इकडचा सर्च किती महत्वाचा आहे मिकी? अश्विन, जर आपण बघितलं तर पोलिसांची पिंपरी चिंचवडची टीम या ठिकाणी जवळपास 1.5 तास या ठिकाणी त्याच्या राहत्या घरी निलेशच्या पुण्यातील कर्वेनगर या भागामध्ये होती। याच इमारतीतील 4थ्या मजल्यावर त्याचं घर आहे आणि या घरामध्ये जवळपास 1.5 तास त्या पोलिसांची टीम होती। खरं तर निलेशला आतमध्ये नेण्याचं कारण म्हणजे याच घरामध्ये त्यांनी वैष्णवीचं जे 9 महिन्याचं बाळ आहे ते ठेवलेलं होतं आणि जेव्हा कसपट्टे कुटुंबीय हे बाळ घेण्यासाठी आलेलं होतं तेव्हा त्यांनी बंदुकीचा धाक दाखवला, धमकवलं
आणि त्यांनी बाळ देण्यास नाकार दिला आणि आता पोलीस हे आज सगळ्या गोष्टींसाठी इथं आलेले होती. जर आपण बघितलं तर त्यांना मोबाईल असं सापडलंय अशी प्राथमिक माहिती आहे. काही कॅमेराज देखील आहे आणि काही हार्ड डिस्क आहेत. लॅपटॉप तर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलेलाच आहे. लॅपटॉप सुरू होऊ शकलं नाही कारण निलेशने आतापर्यंत पासवर्ड दिलं नव्हतं. आता पोलीस त्याच्याकडून पासवर्ड देखील घेतील. या लॅपटॉपमध्ये काही फुटेज असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पोलिसांना हे सगळं तपास करायचंय. आता निलेशची गाडी आपण बघू शकतो आणि याच इमारतीच्या 4थ्या मजल्यावर त्याचं राहतं घर आहे. या घरामध्ये पोलीस पोहोचलेले होते आणि जर आपण बघितलं तर या घरामध्ये पूर्ण सर्च घेण्यात आलेला आहे कारण त्याची बंदूक आणि हगवणे कुटुंबियांचे जे आहे मोबाईल आहेत ते देखील त्याच्याकडे आहे अशी पोलिसांना पूर्ण माहिती आहे. आता आपण बिल्डिंग मध्ये वर जाण्याचा प्रयत्न करतोय कारण जिथं हे सगळं सीन घडलेलं होतं कारण पोलिसांनी हे संपूर्ण सीन या इमारतीत त्याच्या राहत्या घरी क्रिएट केलेलं आहे. आता आपण जर बघितलं तर निलेश चव्हाण म्हणजे ज्या इमारतीत राहतो जे आपण 4थ्या मजल्यावर गेल्यानंतर एक सेफ्टी डोर कुणीही त्याच्या घरी न विचारता म्हणजे आतमध्ये जाऊ शकत नाही अशी परिस्थिती या इमारतीत आहे कारण लिफ्ट देखील त्याच्या मजल्यावर जात नाही. आपण बघतोय इथं आल्यानंतर एक सेफ्टी डोर मी तुम्हाला दाखवतो. आता हे सेफ्टी डोर पूर्णपणे लॉक करण्यात आलेलं आहे. आपण बघितलं हे उघडत नाही कारण आता जर बघितलं तर त्याचे वडील असतील त्याची आई असेल ते देखील घरामध्ये आहेत. या घरामधून पोलिसांनी मोबाईल आणि काही इतर वस्तू या ठिकाणी जप्त केलेले आहेत. ते नेमके काय आहेत तपासात याचा काय रोल आहे हे सगळं महत्वाचं असणार आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर पोलिसांनी निलेश चव्हाण याच्या घरातून काही महत्वाच्या वस्तू या ठिकाणी ताब्यात घेतलेल्या आहेत. निलेश चव्हाण या ठिकाणी आलेला होता. त्याची पिस्टल असेल हे देखील मिळाली का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण याच पिस्टलनी धमकून त्यांनी कसपटे कुटुंबियांना धमकी दिली होती. एवढंच काय तर त्याचबरोबर जे 2 मोबाईल आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा वैष्णवीने आत्महत्या केली त्याच्यानंतर सुद्धा खरं तर निलेश बरोबर संवाद साधत होतं हगवणे कुटुंबीय. राजेंद्र हगवणे असतील किंबहुना करिश्मा असेल यांचे काही चॅट्स देखील यांच्यामध्ये आहेत आणि ते देखील पोलिसांना या ठिकाणी घ्यायचेत. काय नेमके चॅट झालेले होते त्याचबरोबर नेमकं यामध्ये काय नेमकं संवाद साधले कारण बरेच कॅश जेव्हा निलेश पळून गेला त्याच्याकडे लाखो रुपये रोकड कॅश होती. ही कॅश नेमकी कुठून आली असे वेगवेगळे प्रश्न आहेत कारण याच शेजारच्या इमारतीमध्ये निलेश चव्हाणचं ऑफिस सुद्धा आहे. या ऑफिसमध्ये बरेचदा शशांक आणि सुशील येऊन बसलेले आहेत जेव्हा कधी वाद व्हायचं ते देखील. मात्र आता पोलिसांनी काही गोष्टी त्याचे निलेशचे ताब्यात घेतलेले आहेत. ते नेमके काय आहेत ते कोर्टामध्ये नक्कीच सांगतील. लॅपटॉपमध्ये काय फुटेज आहे ते देखील या ठिकाणी सांगतील कारण निलेशच्या पत्नीने देखील त्याच्या विरोधात तक्रार दिलेली होती की तो अशा पद्धतीने वागतो. तो आमचे काही पर्सनल व्हिडिओज त्यांनी देखील शेअर काढलेले आहेत आणि या आधारात घेत तो धमकवतो. म्हणजे अर्थात तो कसा आहे यातून आपल्याला स्पष्ट होतं. हे निलेशची गाडी आहे मोठी आलिशान जी आपण ही इनोव्हा कार बघतोय ही त्याचीच कार आहे आणि आता ज्या पद्धतीने तो पळाला तो किती मास्टर माइंड आहे यावरून आपण समजू शकतो की तो 6 सिम कार्ड घेऊन पळालेला होता. 10 दिवस जेव्हा तो पळत होता त्याच्याकडे 6 सिम कार्ड होते 3 ते 4 मोबाईल सुद्धा होते. मात्र लता जी सासू आहे आणि त्याचबरोबर ननंद करिश्मा या दोघांचे मोबाईल देखील त्यांनी लपून ठेवलेले होते कारण या मोबाईलमध्ये वेगवेगळे व्हिडिओज आहेत काही महत्वाची माहिती आहे काही महत्वाचे मेसेज आहेत. हे सगळं काही पोलिसांना शोधायचं आहे आणि त्याच्यासाठीच आज पोलीस 3 दिवसाची त्याला पीसी मिळाल्यानंतर पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर पंचनामा करण्यासाठी सुरुवातीला निलेश चव्हाण येथील जे घर आहे राहत्या घर त्या ठिकाणी आले होते. ठीक आहे अश्विन खरंय मिकी आणि त्यामुळे आजचा हा तपास फार महत्वाचा आहे आणि तपासाला किंवा या सगळ्या प्रकरणाच्या तपासाला वेग देण्याच्या दृष्टीने हा सर्च किती महत्वाचा ठरतोय येणाऱ्या काही तासामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. मिकी धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू. तर वैष्णवी हगवणेच्या 9 महिन्याच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोठडी सुनावल्यावर पिंपरी चिंचवड पोलीस निलेशला घेऊन त्याच्या घरी पोहोचले आणि त्याने तिजोरीत लपवलेले लता आणि करिश्मा हगवणेचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. 10 दिवस फरार राहिल्यानंतर काल त्याला भारत नेपाळ सीमेवरनं अटक झालेली. नेपाळहून विमानाने मध्यरात्री 2:30 वाजता पोलीस त्याला घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचले. पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता दाखल झाले. खेरगाव रुग्णालयात वैद्यकीय चाचणी पूर्ण झाल्यावर बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आलाय. तर निलेश चव्हाणने पोलिसांना कसा गुंगारा दिला होता ते बघूया. ऑनलाईन व्यवहाराने लोकेशन कळेल म्हणून त्याने रोखीने व्यवहार केले. तर रोखीने व्यवहार करण्यासाठी लाखो रुपये सोबत ठेवले.
स्वतःच्या फोनऐवजी 4 ते 5 वेगवेगळे सिम वापरले. तर संपर्कासाठी काही मोबाईल आणि सिम कार्ड मित्रांकडनं घेतले. नेपाळमध्ये पोहोचताच तिथलं स्वतंत्र सिमही घेतलं. संपर्कासाठी ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला. अटकपूर्व जामिनासाठी वकिलांसोबत ऑनलाईन कॉलद्वारे संवादही केला. नेपाळमध्ये अनेकांना फोन बंद पडल्याची थाप मारून स्थानिकांच्या फोनवरून कॉल केले. रिचार्ज संपल्याची थाप मारत स्थानिकांच्या वायफायचाही वापर केला. स्वतःची गाडी वापरली तर सीसीटीव्हीत दिसू म्हणून खासगी गाड्यांचा वापर त्याने केला. आणि आता आणखी काही बातम्या. संघाचे भैयाजी जोशींनी काहीच दिवसांपूर्वी मुंबईत मराठी शिकणं गरजेचं नसल्याचं वक्तव्य केलेलं. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते